let digit in unit place is x, second kind, and digit in tens place is y. जर मी कन्सिडर केलं तर तो नंबर काय भेटेल मला. सो नंबर, आता जो टेन प्लेसचा नंबर आहे त्याला आपण काय करणार, 10 ने मल्टिप्लाय करणार, प्लस जो युनिट प्लेसचा आहे तो ॲज इट इज पुट करणार, त्याला 1 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे तो नंबर ॲज इट इज राहील. 10y + x हा मिळाला मला तो नंबर. नंबर ऑब्टेन बाय, सेकंड लेवल मला नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्स. नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्स काय भेटेल माझ्याकडे, 10x + y. काय केलं मी, युनिट प्लेसचा नंबर 10 प्लेसला पाठवला आणि 10 प्लेसचा नंबर युनिट प्लेसला, सॉरी डिजिट एक्सचेंज केले. मग बाय कंडिशन, आता काय कंडिशन दिली मला की दोघांची सम किती आहे 99. सो 10y + x + 10x + y इज इक्वल्स झाला 99. 10y + y हा होतो 11y आणि x + 10x हा होतो 11x. सो 11x + 11y इज इक्वल्स 99. सो x + y इज इक्वल्स झाला 9. काय केलं मी, डिवाइड केलं बोथ साइड्सला बाय 11. 11 ने मी दोन्ही साइडला डिवाइड केलं तर मला आला 9. आता एवढीच कंडिशन दिली होती, त्याने मला दुसरी कंडिशन सांगितली नाही. मग याच्यावर आपण त्याचे आन्सर वेगवेगळे लिहू शकतो. सो नंबर्स विल बी, कोणते कोणते असतील, मी x ची व्हॅल्यू पहिले 1 घेतो, त्या कंडिशनला मला 8 ची व्हॅल्यू काय भेटेल 8. x ची व्हॅल्यू मी 2 घेतली, त्या कंडिशनला y होईल 7. x ची व्हॅल्यू 3 घेतली तर त्या कंडिशनला y ची व्हॅल्यू होईल 6. म्हणजे नंबर्स काय असतील 18, 27, 36, 45 and so on.